हवा के साथ साथ घटा के संग संग, हवा के साथ साथ घटा के संग संग, ओ साथी चल चल तू, यूं ही मेरे साथ चल तू, चंबल मेरे साथ चल तू, दे हाथों में हाथ चल तू, ओ साथी चल। पापा पापा ल लग जा गले, लग जा शायद दादा काय झालं? काय झालं? तुला काय झालं? अरे एकटाच हसतोय, एकटाच लाजतोय, काय झालं काय? ओ डॉक्टर, अहो बघा याला चेक करा, काय झालं बघा. मला कळलंय याला काय झालंय ते. काय काय काय? सर्दी खांसी ना मलेरिया हुआ, ये गया यारो इसको, लव 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 लवेरिया हुआ, लवेरिया हुआ, लवेरिया हुआ. मेरा दिल भी इतना पागल है, ये प्यार तो तुमसे करता है, पर सामने जब तुम आते हो, पर सामने जब तुम आते हो, कुछ भी कहने से डरता है. ओ मेरे साजन अदिति, ओ मेरे साजन. हा मॅडम. कुठपर्यंत पोहोचलात? हायवेला लागून अर्धा तास झालाय मॅडम. आता एक काम करायचं, एखाद्या आडजागी मुद्दाम बस बंद पाड, धक्का मारायला लावता सगळ्यांना. आणि हो, त्यावेळी आजूबाजूला हॉटेल किंवा पाणी असता कामा नये, कळलं? हो मॅडम, ठीक आहे. चल लाग कामाला. सिद्धू, आम्हाला कळतंय तू अदितीला मिस करतेस ते. हे तुझं लग्न झाल्यावर आपण पिकनिक करून असं जेजुरीला जाऊया. हे ऐका, अष्टविनायकला जाऊया. ते पण चालेल. काय चालेल? रक्तात का? लग्न झाल्यावर आपल्याकडे जेजुरीला जातात, अष्टविनायकाला नाही. मी काही बोलले की तुम्ही बोललेच पाहिजे का? ए बाई, अगं मला वाटलं म्हणून मी बोलले. अहो पण अष्टविनायकाला जायचंय तर तुम्ही तुमचं जा ना, आपल्याकडे नाही जात ना. मग जा की, पण मी बोलले की तुम्ही बोललेच पाहिजे का? बरं कसं करतात त्या? आपण पहिल्यांदा जेजुरीला जाऊ, नंतर अष्टविनायकाला जाऊ, दरवर्षी जाऊ, पण भांडू नका. हवं तर वर्षातनं 2दा जाऊ. या सगळ्यांना कसं सांगू? मी अदितीच्या वडिलांना वचन दिलंय, मला नाही राहता येणार या सगळ्यांबरोबर. लग्न करून आम्ही दोघं अमेरिकेला जाणार, हे सगळ्यांना सांगायला हवं. नको, आधी साखरपुडा होऊ दे नीट, आता अजून प्रॉब्लेम नको. अरे मिस अदिती, वेलकम वेलकम. प्लीज हॅव अ सीट. हॅलो मिस्टर मेहता. या. ओके मिस्टर मेहता, आपण मीटिंगला लगेच सुरुवात करूया. मला जरा निघावं लागेल लवकर.
सॉरी, म्हणजे तुम्हाला महालक्ष्मी मॅडमनी काही सांगितलं नाही का? अहो खूप मोठं डील आहे हे. आपल्याला संपूर्ण दिवस लागणार आहे डिस्कस करायला. संपूर्ण दिवस? येस. अहो आपल्याला जॉईंट व्हेंचर मध्ये बिझनेस करायचा आहे ना, मग बऱ्याच गोष्टी डिस्कस कराव्या लागतील. मी घरी पोहोचेपर्यंत सगळे आले असतील. हे बघा, तुम्हाला इंटरेस्ट नसेल तर मला तसं स्पष्ट सांगा, म्हणजे मी असा माझा वेळ वाया घालवणार नाही. नाही नाही, आपण करूया मीटिंग. फक्त ज्या गोष्टी आज राहतील त्यासाठी आपण उद्या भेटू. व्हॉट? हो, असं कसं होईल? किती अनप्रोफेशनल बोलतात तुम्ही. हे बघा, असा बिझनेस होत नाही, कळलं का? आय नो, बरोबर आहे तुमचं, पण मला खरंच जावं लागेल. प्लीज ट्राय अँड अंडरस्टँड. सॉरी. हे बघा, आम्हाला महालक्ष्मी मॅडमनी स्पष्ट सांगितलं होतं की आज दुसरी कुठलीही मीटिंग ठेवणार नाहीये म्हणून, आणि त्यातही तुम्हाला जमणार नसेल तर मग आम्ही दुसऱ्या कंपनीकडे जातो. तिथे जर डील नाहीच झालं तर मग येऊ परत मीटिंगसाठी. सगळे पहिल्यांदा आपल्या घरी येतात, त्यांची नीट सोय करणार आहे मी. अगं त्यांनी आपला इतका छान पाहुणचार केला, मग आपणही करायला हवा ना? नाही, करूया आपण मीटिंग. लेट्स स्टार्ट द मीटिंग. थँक्यू. प्लीज हॅव अ सीट. तर मी आता तुम्हाला प्रेझेंटेशन दाखवतो, पण त्याआधी आपण आपले हे मोबाईल जरा बाजूला ठेवूया. काय? जोर लगा के हैशा, जोर लगा के हैशा, जोर लगा के हैशा, जोर लगा के हैशा. बिचारे इतका जोर लावून धक्का मारतात आहे, पण बस जागची हालत सुद्धा नाहीये. अहो ताकद कमी पडते. आता सगळेच तर धक्का मारतात, अजून काय करायला पाहिजे? सगळे कुठे आहेत? अरे हो, धक्का मारायला सखा नाही आलाय ना आपल्या बरोबर. अगं नानी, हा. रत्नाक्काला तसं नव्हतं म्हणायचं. मग सगळे कुठे आहेत म्हणजे आपण काय इथे उभे आहोत. अच्छा, हा बाई ताई, पहिल्यांदा तुला कळलं मला काय म्हणायचंय ते. आणि पहिल्यांदा तुम्ही अगदी बरोबर बोललात. ए, चला का आपण धक्का मारायला जाऊ. हा, चला चला. बापू हा पुढं. ए बापू थांब, हे आले. जोर लगा के हैशा, जोर लगा के हैशा, जोर लगा के हैशा. नानी, पुल्लू काकी, मोठे वडील सगळेच धक्का मारायला गेले. हा, आणि गाडी पण जागची थोडी हलायला लागलीये. माझा हात लागल्याशिवाय गाडी काय स्टार्ट होणार नाही. आता बघ गाडी कशी स्टार्ट होती ते. हा पण गेला. हा, आपण पण जाऊ. ते पहा, हे आहे आपलं कुटुंब. संकट काहीही असो, सगळे एकत्र मिळून सामना करतात. हॅलो मॅडम, अहो सगळे घामाघूम झाले, तो सगळे थकलेत बिचारे. अहो हे लहान पोरं, बायका, अहो सगळेच बसला धक्का मारताय. मी काय म्हणतो मॅडम, सगळं थांबवायचं का? एक मिनिट. त्यांच्यावर दया दाखवण्यासाठी मी तुला पैसे देत नाहीये. थकू दे की त्यांना, होऊ दे अजून त्रास. गावाबाहेर कधी पडलेच नसतील. गावाबाहेर पडल्यावर किती अडचणी असतात, कसं जगावं लागतं, जरा कळू दे त्यांना. अहो मॅडम, मॅडम सुरेखा, सुरेखा, निर्मला. काय झालं मॅडम, काही हवंय का? हो, अदितीने सगळ्या आवडत्या वस्तू आणून ठेवल्यात पाहुण्यांसाठी. सो तूही आता स्वयंपाकाला सुरुवात कर. हो. आणि हो, स्वयंपाक छानच झाला पाहिजे. देशमुखांकडचा खूप छान होता, सो आपल्या इकडचं जेवण त्यांना आवडलं पाहिजे.
त्यामुळे काम संपेपर्यंत तू किचन मधून बाहेर पडूच नकोस. तुम्ही काहीच काळजी करू नका. तुम्हाला जसं हवंय अगदी तसंच होईल. मी लगेच लागते तयारीला. गुड. तू माझ्यासाठी ज्यूस घेऊन ये. येस मॅम. हे काय, देशमुख फॅमिली अजून पोहोचली नाही? किती उशीर झाला? मिलिंद, अरे इतकं सोपं आहे का आपल्या घरापर्यंत पोहोचणं? मोठमोठ्या लोकांनाही अपॉइंटमेंट घ्यावी लागते. मग हे देशमुख कोण आहेत? तू काही केलं नाहीयेस ना? तुझ्यामुळे त्यांना उशीर तर होत नाहीये ना? नाही रे, उलट ते एकत्र सुखरूप यावेत म्हणून गुळपोळीला बस पाठवली मी. हो 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 हो, आता लक्षात येते त्यांना लेट का होते ते. बाय द वे, आदिती कुठे आहे? अरे ती मेहता ग्रुपची मीटिंग होती ना अर्जंट, तिकडे गेली ती. पण त्या मीटिंगला तू जाणार होतीस ना? ऑफकोर्स जाणार होते, मग पण माझी इथे महत्वाची मीटिंग सुरू आहे. सो त्या मीटिंगला मी अदितीला पाठवलं. कळतायत तुझे डाव. पण महालक्ष्मी, तू किती ठरवून त्रास दिलास ना आणि कितीही विरोध केला तरी हे लग्न होणार म्हणजे होणार. किती दिवस मिलिंद? बघू ना अजून किती दिवस. मी सुद्धा माझे प्रयत्न सोडणार नाहीये. आता सुद्धा सगळे देशमुख एका आडजागी बसला धक्का देत बसलेत. त्यांना भूक लागलीये, त्यांना पाणी हवंय, पण काहीच मिळणार नाही. अरे आप्पा, बापू, नाना, सुमित्रा ताई, अरे या या या, इकडे या. अरे तुम्ही ते थकला असाल तर गाडीला धक्का मारून मारून जरा 2 घास खाऊन घ्या. तात्या बयो. अरे तो धक्का मारून मारून थकला असाल तुम्ही, 2 घास खाऊन घ्या, नंतर बघू आपण काय ते. हो ना, या बसने खूप हैराण केलं. अरे ठीक आहे. सॉरी, सगळ्यांना माझ्यामुळे त्रास झाला. अरे तू का सॉरी बोलतोयस? तुझा काय दोष आहे त्यात? हो, पण बस माझ्या सासरकडून आली आहे ना. हो, सासरून. अरे लग्न व्हायचंय तुझं अजून. आणि तसंही व्याईंचा तरी काय दोष रे? ते बस आहे ती बंद पडायची, ठीक आहे ना? हो, पण सगळ्यांना अडचण झालीच ना. अरे सिद्धू, अडचणीकडे आपण कसं बघतो ना त्यावरून ती अडचण आहे का अनुभव आहे हे ठरतं. आता हे बघ, गाडी जर बंद पडली नसती ना तर हे आपण असं इथे शेतात बसून वनभोजनाचा आनंद घेऊ शकलो असतो का? नाही. तेव्हा आता कसं आहे माहितीये का, आता जे आहे ना त्यात आनंद घेऊ आपण, मस्त खाऊन घेऊ, नंतर बघू पुढचं काय ते. मस्त वनभोजनाचा आनंद घेऊ, जेवून घेऊ. काय तात्या म्हणतात एकदम बरोबर आहे. हा चला आपण बसूया आणि जेवून घेऊया. चला बसा बसा बसा. आम्ही वाढतो. हा. हा, वाढा पटपट. ताई, या बसा पटपट. बसा. काय छान वातावरण आहे नाही? आपल्या शेतासारखं शेत आहे. असं वाटतं आपण आपल्या शेतात भाकर खातोय. खूप दिवस झाले आपण गेलो नाहीये ना शेतात जेवायला. नवीन सूनबाई आली ना की जेवणाचा मस्त बेत करू आपण. हुरडा पार्टी करू. हो चालेल. हे सावकाश होऊ द्या. खूप म्हणजे आज फार झालं. सिद्धू कुठे गेला? त्याला परत अदितीची आठवण आली असणार म्हणून एकटाच जाऊन बसलाय बसमध्ये. घ्या, खाऊन घ्या. अहो साहेब नको, खरंच नको. का नको? तुम्हाला पण भूक लागली असेल. अहो थोडं खाऊन घ्या. हे घ्या, थोडस खाऊन घ्या.
आणि काही लागलं तर सांगा बरं का. कुठे चाललात? अहो इथे बसा आणि जेवा. नको साहेब, अहो मी साधा ड्रायव्हर माणूस, तुमच्या सोबत जेवण नको नको, मी बस मध्ये जाऊनच जेवतो. त्यात काय झालं? आमच्या एवढ्या मोठ्या कुटुंबाला तुम्ही सुखरूप नेण्याची जबाबदारी घेतली. काही होत नाही, आमच्यात बसून जेवा. अहो या प्रवासात मान तुमचा मोठा आहे. या बसा बसा बसा. ठीक आहे, मी इकडेच बसतो. बरं ठीक आहे, बसा इथे. चला करा सुरू. घ्या घ्या, खाऊन घ्या. गाडीला धक्का मारायचा आहे, गाडी पटकन स्टार्ट व्हायला पाहिजे. हा घ्या घ्या. अरे या, सुरू झाली गाडी. बाई, गाडी सुरू झाली. अगं काय झालं होतं? काहीच नाही, कडक लक्ष्मीने पाठवलेली गाडी तिच्यासारखीच असणार. उगाच त्रास द्यायचा. झाली सुरू. चला पटापटा ते आवरून घाल, गाडीत बसा. चला 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 बसा. तू बाजूला बस, मी गाडी चालवणार आता. अहो हे माझं काम आहे, ही कार नाही, बस आहे बस. तुम्हाला अंदाज नाही येणार. मी बसही चालवू शकते. अहो रत्नाक्का, ऐका ना त्यांचं. आपल्याला सिद्धू आदितीच्या मुलाच्या बारशाला नाही पोचायचंय, आपल्याला सिद्धू आदितीच्या साखरपुड्याची तारीख ठरवायला जायचंय. ताई, अगं माझ्यामुळे बस सुरू झाली ते तर बघ. हा, नाहीतर धक्का मारत उद्यापर्यंत मुंबईला पोहोचलो असतो आपण. चालू केलीच ना गाडी, मग गुपचूप बसा ना बाजूला. ताई, तू अजिबात मध्ये बोलू नको बरं का. बस मीच चालवणार आहे. एक मिनिट, तुम्ही दोघी जरा शांत व्हाल का? अरे आपल्याला मुंबईला जायचंय आणि तुमचं काय चाललंय? जरा शांत व्हा. आणि रत्नाक्का, प्लीज दादांना गाडी चालवू दे. अरे त्यांचं काम येते आणि त्यांना सगळे रस्ते माहिती आहेत. हवं तर तू बाजूला बस, काही झालं तर तू बाजूला हवीस. आणि हे बघ, तसंही कुठल्याही अडचणीतून मार्ग काढणारी तू एकच आहेस. बरोबर बरोबर. अरे पण तुला जे काही हे कळलंय ना, हे बाकीच्यांना कळायला नको का? बर, चालव तू गाडी. काही प्रॉब्लेम झाला तर मी आहे शेजारी बसलेली. हा हा, हळूहळू. मस्त. तात्या, अरे अभिमान आहे मला तुझा. हा, तर आपला तो जो मॉल आहे ना, त्याच्या फर्स्ट फ्लोअरला आपण आहे ना संपूर्ण ब्रँड ठेवूया. सगळे पोहोचले असतील का? त्यांना काही त्रास झाला नसेल ना? मॉम म्हणाली आहे, पण त्यांची सोय नीट झाली असेल ना? त्यांना ते सगळं आवडेल ना? पहिल्यांदा माझ्या घरी येत आहेत आणि त्यांचं स्वागत करायला मीच घरी नाहीये. मीटिंग महत्वाची आहे, पण मला जायला हवं. पण मीटिंग कंप्लीट झाल्याशिवाय मी नाही जाऊ शकत. नाही अदिती लक्ष दे मीटिंग मध्ये. तिथे सगळं चांगलंच होईल, काही प्रॉब्लेम होणार नाही. करूया. मिस अदिती, मिस अदिती. हा, डू यू एग्री विथ द रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द पार्टनर व्हॉट आय मेन्शन? हा. अदिती, अहो लक्ष कुठे आहे तुमचं? I'm extremely sorry. Can you please repeat the last point? येस. बघा, मी असं म्हणत होतो की